साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुकोबराय उत्तर देतात, येरझार संपली, पण कुणाची? साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. हृदयामध्ये भगवंताला ज्यांनी साठवलं त्यांची येरझार संपली, येणं आणि जाणं संपलं. कुणाचं? हृदयामध्ये ज्यांनी देवाला साठवलं त्यांचं. आता प्रश्न असा, देव हृदयात साठवता येतो का? तुकोबरायांनी जर सिद्धांत मांडला तर त्यामध्ये अजिबात काही खोटं नसणार आहे. कारण महाराज काही साधं सुद्धा काम नव्हतं. पाहिली पुराणे, धांडोळीली दरुशने, असा महाराजांचा अधिकार आहे. महाराज सिद्धांत करतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. भगवंताला हृदयामध्ये साठवायचंय. आम्हाला साठवणं म्हटलं की परत आम्ही प्रपंचाकडेच जातो. साठवायचं म्हटलं की आमचा बँक बॅलन्स आम्हाला आठवतो. चांगलं भक्कम मजबूत तिकडे साठवायचं एवढंच आम्हाला माहिती. पहिलं पै गाठी मारायच्या. पैसा सगळा ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार. जुनी माणसं म्हणायची, उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाकलत नाही. अशा वृत्तीची माणसं. दातृत्वाचा गुण नाही. बघा ना, देण्यामध्ये किती आनंद आहे. आम्हाला साठवणं माहिती आहे. पण तुकोबराय सांगतायत काय साठवायचं? आम्ही प्रपंच साठवतो, नश्वर साठवतो, नश्वर संसार गोळा करत बसतो. आणि मग तो कुठे जाईल त्याचं रक्षण करता करता आयुष्यभर दुःखाच्या या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 चक्रा मारत बसतो. दुःखाला कारण ठरतो हा जीव. करते पण स्वतःकडे घेतो. पण काय साठवायचं? तुकोबराय म्हणले, हरीला साठवा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्यांची येरझार संपणार आहे. मग आता हरीला बघायचं झालं तर हरी केवढा मोठा आहे. तुका म्हणे व्यापक नभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचा. तुका म्हणे व्यापक नभा, होय अणुचाही गाभा, होय अणुचाही गाभा, होय अणुचाही गाभा. कुणाला साठवायचं? आपण जागेत ना सगळे. साठवायचंय कुणाला? भगवंताला. कुठं साठवायचंय? हृदयात साठवायचंय. हृदय केवढं आहे? डॉक्टरी शास्त्र सांगतं, आपल्या मुठीचं आकारमान जेवढं असतं तेवढं आपलं हृदय असतं. मग एवढ्याशा हृदयामध्ये नभा इतका विशाल असलेला भगवंत साठवता येतो का? हा पहिला प्रश्न. कारण देव केवढा मोठा आहे. विश्वरूप दर्शन योग भगवद्गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुनाला दिव्यम ददामि चक्षु असं अर्जुन म्हणतो, त्यावेळी भगवंत अर्जुनाला, पार्थाला विराट स्वरूपाचं दर्शन देतात. अनेक बाहूदर वक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. एवढा मोठा भगवंत. न अंतम, अंत नाही, आदी नाही, मध्य नाही, असा भगवंत. विराट दर्शन. पुरुष सूक्त सांगतं, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. एवढा मोठा भगवंत. अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो भगवंत विशाल. काय किती मोठा आहे हो. तोची विश्वंभर, विश्वाचा आधार. तोची विश्वंभर, विश्वाचा आधार. विश्वाचा
तोची विश्वंभर विश्वाचा आधार. विश्वाला ज्यांनी आधार दिलाय असा भगवंत, त्याला आम्ही जन्मोत्सवाच्या कीर्तनाला पाळण्याचा आधार देतो. विठ्ठल विठ्ठल. जो अजन्म आहे तो भगवंत जन्माला येतो, सगळ्या विश्वाला आधार देतो. जगत चालक अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटलंय. मग एवढं मोठं त्याचं व्यापकत्व आहे, तर तो आपल्या हृदयामध्ये सापडतो का? तर त्याचं उत्तर आपण प्रमाणात ऐकलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. श्रुती सांगते, उपनिषदकार सांगतात, अणोरणियान महतो महियान. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहामध्ये राहतो. असं जर त्याचं व्यापकत्व आहे तर भगवंत हृदयामध्ये साठवता येऊ शकतो. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. काय झालं? जनाबाईंना कोडं पडलं, सगळ्यांना कोडं पडलं. जनाबाईच्या झोपडीत नेमके 2 आवाज येत आहेत कुठून? जनाबाई एकट्याच गातायत, आवाज बाहेर 2 येतात. लोकांनी विचारावं, जने खरं सांग की गा आतमध्ये कोण आहे? जनाबाई म्हणतायत, आता माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा, खरंच कोणी नाही. आहो मी एकटीच कधीपासून दळण दळतीया. लोकांनी सांगावं, जने जने अगं 100 माणसं 2 आवाज आहेत त्यातून, तू बरी म्हणते मी एकटीच आहे, खरं सांग आतमध्ये कोण बसले? आणि जनाबाई हळूच सांगतात, पांडुरंग आला होता. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशापायी गा आला होता? जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. कशाला आला होता काय सांगू पाटील तुम्हाला? अगं जने, तुला दिसतो आणि आमासनी दिसत नाही, असा लपवून तरी कुठं ठेवलायस? मग जनाबाई तुकोबरायांचं हे कोडं सोडवतात. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि नुसता कोंडला नाही, गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. त्याला असा बांधला, आवळून बांधला की तो काकुळतीला आला आणि तो म्हणतो, जने जने अगं सोड. जनी म्हणे बा विठ्ठला, आता जीवेन सोडी तुला. आता सोडणार नाही का? काय परिणाम आला? मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. या भेदनाची देवात, या भेदनाची देवात, या गोविंद ते काया भेदनाई देवात, मग गोविंद मग गोविंद ते काया भेदनाई देवात, भेदनाई देवात, भेदनाई देवात. प्रभाव पडला आमच्यावरती. मग गोविंद ते काया. ही जाणकार मंडळी आहेत, संप्रदायातली मोठी माणसं आहेत. अहो मी आपल्या समोर काय वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवी ना. मला धाकटं पण घ्यायला खूप आवडतं. माऊली म्हणतात ना, जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझी. आज पंचकृषीतली सगळी नेहमी कीर्तन ऐकणारी माणसं आपण इथं आहात. अनेक प्रमाणांची रेलचेल करणारी गायनाचार्य मंडळी इथं आहेत. आपण काय वेगळं नव्याने सांगायचं? जनाबाईंनी त्याला कोंडून ठेवला, जनाबाईंनी त्याला साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता.
धन्यतेचा पिता. बघा ना, आज पितृस्मरण आहे की नाही? माता पित्यांचं स्मरण करणारी पिढी आज समाजामध्ये दिसत नाही. मातृऋण पितृऋण फेडणारी, किंबहुना मी नेहमी असं सांगते, 500 किलोमीटरवर असलेल्या एखाद्या मित्राला गुड मॉर्निंगचा मेसेज पटकन जाईल उठल्या उठल्या, पण दिवसभर आईचा चेहरा बापाचा चेहरा न बघणारी मंडळी घराघरात आज दिसतायत. असा एखादा पिता असतो की जो 2 वर्षाच्या आपल्या लेकराला आपल्या खांद्यावर घेतो आणि आजपर्यंत घाम गाळून रक्त जाळून मिळवलेल्या इस्टेटीचा क्षणार्धात मालक करतो. हा माझा वारस आहे पुढचा. बापाचा अंतःकरण, बापाचं हृदय. आणि म्हणून मी सुरुवातीला छत्रपतींकडे पाहिलं तेव्हा म्हटलं हा आमच्या सगळ्यांचा बाप आहे, छत्रपती शिवप्रभू, या रयतेचे स्वामी. कारण रयत मुलासारखी सांभाळली, लेकरासारखी सांभाळली. ते विठ्ठलाचं परमात्म्याचं स्वरूप कुठं आहे, कुठं बघावं, कुणाला कृतज्ञता द्यावी, कुणाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. धन्य माता पिता तयाची, या तुकोबराई सुद्धा सांगतात की नाही, माता पित्यांना धन्यता दिली. म्हणून आज मराठी कुटुंबीय असू दे, आमचे दादा असू दे, अरुण दादा असू देत, अमोल दादा असू देत, ही सगळी मंडळी पित्याच्या स्मरणामध्ये राहावं आणि 4 वर्ष अखंड अव्याहतपणे आपल्याकडून अतिशय सुंदर असं धर्माचं काम घडावं. कारण आज परिस्थिती अशी आहे, धर्मकार्यामध्ये विघ्न आणणारी माणसं फार आहेत. गल्ल्या गल्ली चौका चौकात भेटतील आपल्याला. पारावर कट्ट्यावर बसलेल्या मंडळींनी बसा, माझं काही म्हणणं नाही. आपल्याला आपली इथे निंदा करायला मी अजिबात आलेली नाही, पण आपण गावच्या पारापारावर कट्ट्या कट्ट्यावर अशी माणसं पाहतो. या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते. बर, यापुढे बोलणं मला शोभत नाही, या गादीची ती मर्यादा आहे. आपण सगळे जाणता श्रोते हो, मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते. आपण ओवी ऐकली, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. खरं सांगू का, आयुष्यभर उत्तम कर्म करावं, माता पित्यांची पुण्याई पाठीशी असते. त्या कर्माचा परिपाक असा असतो, आयुष्यभर जर चांगलं कर्म केलं तर चढत्या काळात केलेलं कर्म हे उतरत्या काळामध्ये आम्हाला उंचीवरच ठेवतं, आणि चढत्या काळामध्ये केलेलं पाप हे पडत्या काळामध्ये आमच्या माथ्यावर बसल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल बापजाद्यांची पुण्याई असते, माता पित्यांची पुण्याई असते, ती पुण्याई आम्हाला कामी येते. माझे गुरुजी असं म्हणतात, वडिलांनी म्हणजे बंगला दारू विकून जर बंगला बांधला असेल तर पुढच्या काळामध्ये मुलगा बंगला विकून मध्यप्रश्नच करणार आहे की नाही, ही परिस्थिती आहे. आज मोठ्या माणसांवर जबाबदारी आहे. वडील जर रोज पानपट्टीवर जात असतील तर मुलगा दुसरं काहीच करणार नाही, काहीच नाही करणार. व्यसन फॅशन याच्या आहारी निघालेली आमची चंगळवादाच्या आणि भोगवादाच्या आहारी निघालेली पिढी का कीर्तनं ऐकायची? अध्यात्माच्या माध्यमातून परिशुद्ध असं जीवनाचं कल्याण व्हावं, अतिशय उदात्त हेतू आम्हाला संत मांदियाळींनी दिलाय. असे सुंदर आदर्श आमच्यासाठी ठेवावेत. भगवंताला हृदयात ज्यांनी साठवलं, छत्रपती शिवप्रभूंच्या गळ्यामध्ये कायम 64 कवड्यांची देवी भक्तीची माळ असायची. हृदयस्थ सतत जगदंबेचा उच्चार असायचा, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. अखंड हर हर महादेव हा सैन्याचा टाहो होता, गजर होता. ज्यावेळी 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर वाहतो ना, वाहिला जातो, त्यावेळी शपथ घे समर्पित केलं जीवन देव देश धर्मासाठी. भगवंताला हृदयामध्ये ठेवल्यानंतर ह्या घटना आपोआप जीवनाकडून घडतात. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भयन नरका जाणे. इथं आम्ही खचलो ना तर आम्हाला ती वाट संतांनी दाखवली आहे. त्यामुळे तुमच्या माझ्याकडून उत्तम कर्म घडावं, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते आणि पुढच्या पिढ्यांसमोर, पुढच्या उज्ज्वल भवितव्यासमोर आमचा आदर्शाचा कित्ता असा सुंदर राहावा. 6 जूनचा उद्याचा दिवस, रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं ना, भगवंताचं अधिष्ठान हृदयात होतं. त्यात जगदंबेला प्रार्थना केली होती, देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो
तो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुरच्छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी निशंभासुर प्राण संहारिणी निशंभासुर प्राण हर हर आई जगदंबेचं अधिष्ठान समोर ठेवलं शंभू महादेवाचं अधिष्ठान समोर ठेवलं हर हर महादेव हा सैन्याचा जागर का हृदयामध्ये देवाचं अधिष्ठान राहिलं त्यामुळे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी अतिशय सुंदर असं आदर्शाचं दान माझे राजे देऊन गेले 32 मण सोन्याचं सिंहासन रायगडाच्या भूमीमध्ये सजलं झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी हा इतिहास या भूमीचा घडला मग मला सांगा अधिष्ठान देवाचं होतं जिजाऊ माऊलींनी आई म्हणून प्रचंड मार्गदर्शन केलं आणि आपल्या राजकारणाचा दीर्घ अनुभव छत्रपतींना वेळोवेळी देत राहिल्या त्याचा परिणाम असा झाला एक शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळाला शिवाजी राजे कुठूनही असे आकाशातून आले किंवा देवीने असा आशीर्वाद दिला इकडून लाईट आली टीव्हीत बघतो आपण तसं काही आणि मग राजे तयार झाले असं आपण नाही ऐकत आईला किती कष्ट घ्यावे लागत असतील पित्याला काय कष्ट घ्यावे लागले असतील प्रचंड तडजोड आणि प्रचंड संघर्ष करून अशी व्यक्तिमत्व घडतात म्हणून प्रत्येक वेळी धन्यता दिली जाते माता पित्यांना ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला साठवावं अशी इच्छा व्हावी ती पुण्याई असते आई वडिलांची सावतोबांचं उदाहरण आपण ऐकतोय काय केलं भगवंताला हृदयात साठवलं आरणगाव पंढरपूरपासून अत्यंत जवळ असलेलं गाव काही कोसांवर पण तरी सुद्धा कधीही पंढरपूरला न जाणारे आमचे सावतोबा कधीच नाही आणि मग रुक्मिणीने एक दिवस पांडुरंगाला विचारलं ना आईसाहेबांनी अहो सगळे लोक एवढी गर्दी करतात पंढरपुरामध्ये पण असा कोणी भक्त आहे का हो की जो पंढरीला येतच नाही सगळे पंढरपूरला येतात पण सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होतो का देवा हे कोण विचारते इकडून बर का इकडून आवाज आला तसा आमचा आवाज जास्त असतोच घरात सुद्धा असतो ना या वर्गाचा आमचा तुम्ही जरी मागा असला तरी घरात आपला आवाज असतो की नाही हो म्हणा तुम्ही म्हणा हो आईसाहेबांनी म्हणून तर अहो तुकोबरायांनी सुद्धा प्रत्येक वेळी तिकडं वशिला लावलाय रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईच्या पती सोयरिया प्रत्येक वेळी तिकडे वशिला का लावला कारण आई जास्त ऐकते लवकर लेकराचं सगळं मनोगत आई जास्त आईकडे स्वीकार आहे जसं असेल तसं स्वीकारते ना आणि पित्याकडे सुधार आहे आणि आमचा संप्रदाय हा परमात्म्याला काय स्वरूपामध्ये पाहतो नामदेव महाराज सांगतात माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल म्हणून देवानी इमर्जन्सी ऍड्रेस दिला बरं का आपला भगवंत म्हणले मला जर शोधायचं असेल तर इमर्जन्सी मला कुठे शोधाल मी मातेच्या आणि पित्याच्या चरण स्पर्शात असतो आत्याच्या प्रत्येक तरुण पिढीने तरुण बांधवांनी लक्षात ठेवावं घरामध्ये असलेल्या वयोवृद्ध असलेल्या माता पित्यांच्या चरणामध्ये भगवंत आहे आमचा एखादा तरुण बांधव पटकन म्हणून जातो आमची आई अडाणी आहे तिला नाही काही कळत आमचा बाप अडाणी आहे त्याला नाही काही कळत अहो 4 पुस्तकं कमी शिकली असतील पण त्यांच्या रूपाने अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं नामदेवांना आम्हाला कानी कपाळी ओरडून सांगावं लागलं माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई. विठ्ठल भगवंताला साठवलं. तुकोबराय म्हणतात, एकदा का आम्हाला भगवंत सापडला, हरी आला हाता मग कैची भय आणि चिंता. देव सापडला ना की भयही राहत नाही आणि चिंताही राहत नाही. बघा, अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतं. सध्या परिस्थिती अशी आहे की आध्यात्मिक माणसं जास्त घाबरलेली आहेत, सज्जन माणसं जास्त घाबरलेली आहेत आणि मग दुर्जनांचा प्रसार वाढतोय दिवसेंदिवस. धर्मकार्यामध्ये विघ्न आणणारी माणसं संख्येने जास्त वाढत आहेत. हिंदू धर्माविषयी स्वाभिमान असणारी माणसं नाहीयेत. निर्भयता फार गरजेची आहे. ज्याला देव सापडला ना तो निर्भय होतो. हरी आला हाता मग कैची भय चिंता. तुकोबराय म्हणले, आम्ही निर्भय झालो. अध्यात्म माणसाला निर्भय बनवतं. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. भगवंत आमच्या सगळ्या दुःखाचं हरण करतो, निवारण करतो. आणि असा भगवंत ज्यावेळी सापडतो ना त्यावेळी आम्ही खऱ्या अर्थी निर्भय बनतो, निर्भय बनतो. मग समाजामध्ये नेमकं काय करावं याची प्रचिती आपल्याला येते. काय केलं पाहिजे आपण आपल्या पातळीवर? ऐका, एका इमारतीला खूप मोठी आग लागली, खूप मोठी आग लागली. प्रचंड मोठा वणवा पेटला. सगळी माणसं इमारतीत अडकलेल्या माणसांना काढायला धावाधाव करायला लागली. काही माणसांनी आगीत सापडलेल्या माणसांना बाहेर काढलं. काही माणसं तिथं पाणी टाकायला लागली. बरीच मंडळींनी गर्दी केली. एक चिमणी होती, ती चिमणी आपल्या चोचीत पाणी भरून त्या इमारतीवर, त्या आगीवर टाकत होती. त्या चिमणीला एका कावळ्याने पाहिलं आणि तो कावळा म्हणाला, तुझी चोच केवढी, तुझी ताकद केवढी, तुझी शक्ती केवढी, तू तो सुई की नोक से पहाड़ खोदने जा रही है. तो कावळा म्हणला, बाई ग, तुझी ताकद केवढी, तुझी क्षमता केवढी, तुझ्या चोचीत पाणी केवढं मावणार आणि त्यांनी आग कशी विझणार. असे कावळे समाजात सुद्धा बरेच असतात नाही का. त्या कावळ्याने चिमणीचा उपहास केला, पण ती चिमणी म्हणाली, दादा मला ठाऊक आहे, माझी क्षमता कमी आहे, माझी ताकद कमी आहे, माझी चोच लहान आहे, त्या चोचीत पाणी कमी मावणार आहे. पण उद्या या गोष्टीचा, या घटनेचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल तर आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल. मग आता आपण ठरवायचं, आपल्याकडून आग लागली पाहिजे की आग विझवली गेली पाहिजे. नाही फार करता आलं, नाही काही करता आलं, किमान पक्ष आपल्याला काय करता येईल. असं म्हणतात, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानी देत जावं. आणि घेणाऱ्यानी घेता घेता देणाऱ्याचे इथून कापून घ्यायचे का? नाही हो, देण्याची वृत्ती घ्यायची. समाजामधलं सौहार्द टिकावं, परस्परांमधलं नातं टिकावं, प्रेम टिकावं, याकरता प्रत्येकाने आपापल्या पातळीवर प्रयत्न करावा. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी झटणं, लढणं आणि झिजणं ही शिकवण माझ्या राजाची आहे. ही शिकवण या मातीची आहे आणि या मातीचे आम्ही वारसदार म्हणून आमच्याही रक्तामध्ये देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींचा संचार व्हावा. आमचंही जीवन या तीन गोष्टींच्या भोवती फिरावं ही संतांची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि मग एकदा अशा उच्च स्थानावर आमचं जीवन गेलं ना तर तुकोबराय म्हणतात, भगवंत काहीही शिल्लक ठेवत नाही. भगवंत आपल्या सगळ्याचं हरण करतो. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, काही उरोने देऊरी, त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. तबला आहे म्हणून ना. तजरे अभिमान जान गुनियन को, तजरे अभिमान जान गुनियन को, तजरे अभिमान. तजरे अभिमान जान गुनियन को, तजरे अभिमान जान गुनियन को, गुण की सेवान मान अवमान, गुण की सेवान मान अवमान. तजरे अभिमान
म्हणे हरी काही उरो नेदी उरी, काहीच शिल्लक राहत नाही. भगवंत सगळ्याचं हरी म्हणजे हरण करतो. हरी म्हणजे हरण करणारा. हराम्यघम च स्मर्तॄणाम. भगवंत म्हणतात माझं स्मरण जरी केलं ना, विष्णू सहस्रनाम आपण सगळे म्हणत असाल, मला माहितीये इथे असलेली बरीच मंडळी निष्ठावंत वारकरी आहेत. निम्म्यापेक्षा जास्त गायक वादकच आहेत. संप्रदायावर प्रेम करणारी आहात. विष्णू सहस्रनामाची सुरुवात आहे यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. विष्णू सहस्रनामाचं जो रोज पठन करतो, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणले त्याच्या भोवती भगवंताचं सुदर्शन चक्र कायम राहतं, कायम राहतं. कायम स्मरण करावं. आणि जो देवाचं स्मरण करतो, तुका म्हणे हरी काय करतो, हरण करतो. हरी रे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले, अशी अवस्था तुमची माझी सुद्धा होते. आणि मग काय राहतं, काही उरो नेदी उरी. मग काय उरतं, कामक्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. आणि अशा पद्धतीने अभंगाचा माझ्या यथाशक्ती यथामक्ती चिंतन स्पर्श करण्याचा अभंगाला प्रयत्न केला. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. मराठी परिवाराला मनापासून धन्यवाद देते. खरं सांगते, ज्यांचं पुण्यस्मरण 4 वर्ष झालं, आजचं 4थं वर्ष आपण करतो आहोत, खऱ्या अर्थी हे वैभव बघितलं की तो व्यापार सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. मग जुन्या माणसांनी, जाणाऱ्या माणसांनी नवीन पिढीला काय द्यायचं असतं, तर हे विचारांचं दान द्यायचं असतं. म्हणून तर श्रीमंतीची खरी अवस्था, खरी व्यवस्था काय, बाबा आमट्यांना विचारलं होतं. म्हणाले बाबा खरी श्रीमंती कशाला, भरपूर पैसा, भरपूर अडका, भरपूर जमीन जुमला, बँक बॅलन्स, एवढं सगळं मिळालं की श्रीमंत का. बाबा म्हणाले नाही, हजारो कुष्ठरोग्यांची मी सेवा केली, पण सांगतो माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये संपत्तीसाठी, इस्टेटीसाठी, विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी कधीही भाऊ भावाचा खून नाही पाडणार, कधीही भाऊ भावाला कमी नाही लेखणार, शिव्याशाप नाही देणार. तर कुणी कुणाची किती सेवा करायची याच्यासाठी माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये भांडणं होतील, सेवेसाठी भांडण होईल. मला असं वाटतं खऱ्या अर्थी या मराठी परिवाराला धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. 4 वर्ष आणि अशा पद्धतीने समाजासमोर या पद्धतीने आपली सेवा पोहोचावी या सदिच्छा देते. मराठे काकांच्या पुण्यस्मृतीला मनापासून धन्यवाद. आपण सगळी वंदन करते. आपण सर्वच मंडळी अतिशय मोठ्या आनंदाने प्रेमाने इथे उपस्थित राहिला. संतांची भूमी असं यूट्यूब चॅनल आहे आमच्या कैलासदादाचं, आणि शिवाय इथलं मला वाटतं इथलंच यूट्यूब चॅनल आहे. मनापासून सगळ्यांना त्यांनाही वंदन करते. पंचकृषीतले सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पारमार्थिक क्षेत्रातली सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. बोलत असताना काही वेळवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा.